दोन प्रिपरेशनच्या रिॲक्शन आपल्या केमिकल रिॲक्शन्स आहेत अल्किनच्या. काल आपण ओझोनोलिसिस बघितलं. ओझोनोलिसिस इज सिम्पली ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. सो एक इंटरमिडिएट फॉर्म होतो ओझोनाइड आणि फॉलोड बाय झिंक H2O आपल्याला देतो अल्डिहाइड किंवा कीटोन डिपेंडिंग अपॉन द अल्किन. अल्किन कुठला आहे याच्यावरती बेस तुम्हाला अल्डिहाइड्स किंवा कीटोन देईल. ठीक आहे. मग आपण सायक्लिकमध्ये पण बघितलं कसं होईल आणि स्ट्रेट चेन ब्रांचमध्ये पण बघितलं की कसं अल्किन्स फॉर्म कार्बोनिल ग्रुप्स फॉर्म होतात. ठीक आहे. सो दिस रिॲक्शन इज सुटेबल फॉर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. आता जेव्हा आपण रिॲक्शन्स करत असतो ना तर रिॲक्शन्स म्हणजे आपण ज्या सगळ्या रिॲक्शन्स बघतोय तर त्याच्यात कशासाठी प्रिपेअर करतो म्हणजे कुठल्या कुठल्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन्स आहे. म्हणजे आता ही रिॲक्शन आपल्याला अल्डिहाइड कीटोन देते आपल्याला, बरोबर की नाही. मग हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे जेव्हा तुम्हाला कन्व्हर्जन्स येतील है ना, जेव्हा तुम्हाला A B C फाइंड करायला येतील मग त्यावेळेस तुमच्या हे लक्षात राहिलं पाहिजे की O3 झिंक H2O असेल तर ते अल्डिहाइड्स कीटोन देतात है ना, किंवा HBr आहे तर तो मार्कोनिकॉप्स देतो अँटी. हे लक्षात राहिलं पाहिजे तुम्हाला, मगच ते रिॲक्शनचं कन्व्हर्जन्स तुम्हाला येतील. मग प्रत्येक रिॲक्शन्स कशासाठी वापरली जाते प्रत्येकाचं युनिक नेचर आहे. अल्किनमध्ये O3 टाकला तुम्हाला हेच मिळणार अल्डिहाइड्स किंवा कीटोन. कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणारच नाही, इस्टर मिळतच नाही है ना. मग ह्या गोष्टी आता हीच जी रिॲक्शन आहे म्हणजे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मिळतोय आपल्याला, तर हीच रिॲक्शन 12वीला अल्डिहाइड कीटोन चॅप्टरमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोनमध्ये आली. हीच रिॲक्शन म्हणजे रिपीट झाली ना रिॲक्शन. तिथं तेच असणार आहे. आता आपण जेव्हा 12वीला बघू तर तिथं हेच असणार, रेफर 11 चॅप्टर दिस सेक्शन दिस असं लिहिलेलं असेल तिथं. काल आपण ते अल्कोहोलचे ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन बघितली, तेच असणार आहे रेफर 11. मी तिथं ती रिॲक्शन पण दिलेली नसणार. अल्किल हलाइडच्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन्स बघितल्या, व्हिसिनल डायहलाइड्सच्या बघितल्या, त्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला 12वीला परत आहे तशाच रिपीट होतात. म्हणजे रिॲक्शन्स नवीन फार कमी असतात, लक्षात घ्या. त्याच रिॲक्शन्स आपल्याला रिपीट होतील, येते लक्षात. म्हणजे जी इथं केमिकल रिॲक्शन आहे आत्ता अल्किनमध्ये ती प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्समध्ये असेल, प्रिपरेशन ऑफ कीटोनमध्ये असेल, ओझोनोलिसिस ऑफ अल्किन. येते लक्षात मी काय म्हणतो. मग ते तसं त्या अँगलने आपल्याला करायचं. म्हणजे एकदा जर तुमच्या ह्या रिॲक्शन्स व्यवस्थित झाल्या की 12थला तुम्हाला खूप इझी पडेल. आणि आता मला एवढ्या वर्षात मला एकच गोष्ट कळाली की रिॲक्शन जर आपल्याला तुम्हाला यायची असेल तर त्याला स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच पर्याय नाही. मी इथं 50 रिॲक्शन, मी बघा काल बेन्झिनच्या किती आपल्या ओझोनोलिसिसच्या किती रिॲक्शन दिल्या तरी एखाद 2 जणांना येणार नाही. म्हणजे मी असं कुणाला हे नाही करत आहे, बट सांगतोय की येणार नाही. का? स्वतः नाही केलेलं. किती रिॲक्शन, मला वाटतं 7-8 रिॲक्शन मीच दिल्यानं दाखवून, तरी पण ते कन्फ्युजिंग वाटेल. का वाटेल? कारण जेव्हा आपण स्वतः करायला घेतो ना तर त्यावेळेस कन्फ्युजन वाढतं. मग कळतच नाही की कुठं बॉन्ड फॉर्म करायचा आहे, कुठं ब्रेक करायचं. मग हे टॅकल करायचं असेल तर प्रॅक्टिसच करायला लागेल, दुसरं त्याला पर्यायच नाही. म्हणजे मला तरी एवढ्या वर्षात सापडलंच नाही काय पर्याय त्याला. कुठली काडीच नाही माझ्याकडं, फिरवली की झालं असं नाही आहे जादूची. ॲटलिस्ट रिॲक्शनच्या पार्टला तरी तुम्हाला हेच करायला लागेल. बाकी मग थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत, इनऑर्गॅनिक आहे, पिरियोडिक टेबल आहे, काय त्याच्यात ट्रेंड्स वगैरे माहिती पाहिजे, संपलं है ना. मग इनऑर्गॅनिक थेरॉटिकल आहे पूर्ण, त्याच्यात काय असं हे नाही आहे. केमिकल बॉन्डिंगमध्ये काही थोडेफार कॉन्सेप्ट आहेत, ते कळाले की झालं केमिकल बॉन्डिंग. बट ऑर्गॅनिकचं तसं नाही आहे. ऑर्गॅनिक तुम्हाला स्वतःच करायला लागेल. मग त्याच्यासाठी सेपरेट एक नोटबुक करा, रफ एकदम, जी तुमची 10थला एकदम अनयूज राहिली असेल. सगळ्याच राहिल्यात ना तुमच्या अनयुज्ड, मग त्या अनयुज्ड करा. पहिले 2-3 पेजेस खूप छान लिहिलेले असतात बघा 10च्या नोटबुकमध्ये, आपण 8-10 पेजेस, नंतर मग काही नसतं त्याच्यात. ती नोटबुक काढा बाहेर. मग ती फक्त ऑर्गॅनिकच्या रिॲक्शनसाठी, ऑर्गॅनिक रिॲक्शन असं करा, तर रिॲक्शन सॉल्व्ह होतील, लक्षात घ्या. ठीक आहे. एक रिॲक्शन तुम्ही 4, 5, 6, 8, 10 वेळा जर सॉल्व्ह नाही केली तर येणार नाही. हे सिम्पली मॅथ्ससारखं आहे. मी परत सांगतो बघा, मॅथ्ससारखंच आहे हे. मॅथ्सचा जसं तुम्ही सम सॉल्व्ह करतात तसेच याचे पण सम सॉल्व्ह करा. सम म्हणजे याचे रिॲक्शन सॉल्व्ह करा, तरच त्या रिॲक्शन तुम्हाला आपल्या वाटते. तुम्ही जितकं त्याला घाबराल ना तर ते तुम्हाला घाबरवणार. घाबरायची काही गरज नाही ना. बघा मी काल तुम्हाला ओझोनोलिसिसमध्ये सांगितलं की काहीच विचार नाही करायचा, फक्त डबल बॉन्डकडे बघायचं. किती पण कार्बन असू द्या, 50 कार्बन असू द्या, आपल्याला काय त्याच्याशी करायचं. रिॲक्शनमध्ये चेंज कुठं होतं ते बघायचं. मग चेंज कुठं तरी एकाच बॉन्डवरती होतो ना,
बाकी इकडं किती पण बॉन्ड असू द्या, काही पण असू द्या, किती पण ब्रांचिंग असू द्या, त्याच्याशी आपल्याला काहीच फरक नाही पडत. जिथं काही एक्सेप्शन्स वगैरे येतात, जिथं गोष्टी बदलतात, तिथं मी सांगतोच आहे की. कळतंय ना मी काय म्हणतो. मग हे रिॲक्शनला टॅकल करायचा हाच वे. आणि आत्ता सुरुवात आहे रिॲक्शनची, लक्षात घ्या. आत्ताशी सुरुवात झाली आहे, म्हणून तुम्हाला आत्ता चान्स आहे ते करायचं, त्याच्यावर कमांड घ्यायची. एकदा जर आपण पुढे सरकलो ना, म्हणजे हा चॅप्टर झाला, हाच चॅप्टर एवढा एक रिॲक्शन आहे, मग पुढं जेव्हा हॅलोजन्स वगैरे येतील, मग खूप गोष्टी किचकट होत जातात, कारण तेव्हा लोड वाढलेला असतो. आणि आता हे 11वीचंच हेच तुम्हाला आत्ता 2 चॅप्टर खूप महत्त्वाचे क्लिअर करायला, बेसिक प्रिन्सिपल्स आणि हे हायड्रोकार्बन्स. तुम्ही जितक्यांदा वाचाल तितकं कमी आहे. आता बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ते इफेक्ट्स वगैरे आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. ते एकदा वाचायचे, ते समजून घ्यायचे तुम्हाला, की कोण कुठं असेल, रेझोनन्स कुठं असतो, हायपर कॉन्जुगेशन कुठं असतो, इंडक्टिव्ह इफेक्ट कुठं असतो. तेच सारखं सारखं आपण 12thला हेच बोलणार आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन, हेच बोलणार आहे आपण सारखं सारखं. प्लस आर इफेक्ट, मायनस आर इफेक्ट, प्लस आय इफेक्ट, हेच बोलणार आहे 2 पुढचे वर्ष आपण ऑर्गॅनिकच्या पार्टमध्ये. आणि खूप सोपं आहे ऑर्गॅनिक. एकदा जर तुम्हाला आलं ना, तर त्याच्यासारखं सोपं नाहीच आहे, काहीच नाही तुम्हाला सांगतो. फक्त त्याच्यात ती मजा तुम्हाला कळायला पाहिजे. ती कळायला तुम्हाला थोडंसं सुरुवातीला तिला हात द्यावा लागेल, मग ते ऑर्गॅनिक तुम्हाला हात देईल. मग एकदा हात पकडला की मग सुटत नाही ऑर्गॅनिकचा. सो ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स, सो हे थोडंसं सिरियसली घ्या, कारण रिॲक्शनवरची कमांड खूप इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. आता अल्किन्स नावातच आहे बघा, ऑक्सिडेशन. ठीक आहे, सो एकदा लिहा आपण 2 लाईन आणि मग रिॲक्शन बघू. अल्किन्स रिॲक्ट विथ, अल्किन रिॲक्ट्स विथ cold, dilute, cold, थंडी, cold, dilute, aqueous, cold, dilute, aqueous solution of potassium permanganate, ब्रॅकेटमध्ये घ्या, बेअर्स रिएजंट, forms vicinal glycols, vicinal glycols. बघा, vicinal glycol. बघा, अल्किन when reacts with cold, dilute and aqueous KMnO4, potassium permanganate is a KMnO4. सो हा जो KMnO4 आहे इज ऑक्सिडायझिंग एजंट. हा काय आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. बघा, कंडिशन कोल्ड कंडिशन आहे, 273 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. सो कंडिशन काय आहे? कोल्ड आहे. डायल्यूट आहे. डायल्यूट म्हणजे काय? त्याच्यात पाणी टाकलं आहे आपण, ॲक्वियस सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. ॲक्वियस म्हणजे त्याच्यात काय टाकलं आहे आपण? पाणी पण टाकलं आहे, KMnO4 आणि थोडंसं पाणी घेतलं आहे. इथे लक्षात. आणि कंडिशन काय आहे? कोल्ड. आता हा जो KMnO4 आहे इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हा काय आहे राजा? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे हा स्वतःचं काय करतो? रिडक्शन करतो आणि दुसऱ्याचं काय करणार? ऑक्सिडेशन. सो दिस KMnO4 प्रोव्हाइड्स ऑक्सिजन फॉर ऑक्सिडेशन. सो तो याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी, याच्यामध्ये ऑक्सिजन ॲड करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन देईल. बघा, हा ऑक्सिजन, हा ऑक्सिजन जो आहे हा कुठनं आला? तर ह्या KMnO4 कडनं आला आहे. कारण तो काय आहे? ऑक्सिडेशनचा एजंट आहे. तो ऑक्सिजन प्रोव्हाइड्स करतो लोकांना ऑक्सिडेशन करण्यासाठी, म्हणून तो एजंट आहे. इथे लक्षात.
मग इथं होतं काय की हा जो CH2 डबल बॉन्ड CH2 आहे, जिथं तुमचा डबल बॉन्ड असेल तिथं OH OH अटॅच होतील. बघा H2O मध्ये काय आहे, HOH. मग हा जो OH आहे हा एक कार्बनला अटॅच होईल आणि दुसरा जो कार्बन आहे हा O आणि हा H दुसऱ्या कार्बनला अटॅच होईल. प्रोडक्ट बघा काय मिळेल तुम्हाला, CH2OH आणि हा OH. सो डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला 2 OH अटॅच झाले तुमचे, प्रत्येक कार्बनला एक एक. याला आपण काय म्हणालो होतो, व्हिसिनल ग्लायकॉल्स. आठवतं तुम्हाला? सो हे व्हिसिनल पोझिशन आहे. ॲडजस्टंट पोझिशन म्हणजे काय, व्हिसिनल. आणि हे 2 आहेत म्हणून याला व्हिसिनल डायॉल म्हणू. काय म्हणू, व्हिसिनल डायॉल. तिथं आपण डाय हलाइड्स म्हणालो होतो, व्हिसिनल डायहलाइड्स. मग हा व्हिसिनल काय आहे, डायॉल. डायऑल्स कॉमन नेम आहे, कॉमनली आपण त्याला म्हणतो. जेव्हा 1,2 डायॉल्स असतात तर 1,2 डायल्सला कॉमनली ग्लायकॉल्स असं म्हणतात. काय म्हणतात, ग्लायकॉल्स. मग हे काय आहे, व्हिसिनल ग्लायकॉल्स पण आहेत. ठीक आहे. कॉमनली जेव्हा 1,2 पोझिशन्सला OH असेल तर त्याला ग्लायकॉल असं पण म्हणतात. ठीक आहे. मग कॉमनली दिस इज युअर इथिलीन ग्लायकॉल. याचं नाव काय आहे, इथिलीन ग्लायकॉल. हे कॉमन नेम आहे हा राजा, ग्लायकॉल्स. त्याचं आयुपॅक नॉमेनक्लेचर काय येईल, इथॅन 1,2 डायॉल. आयुपॅक नॉमेनक्लेचर काय येईल, इथेन 1,2 डायॉल. ठीक आहे. मग इथं काय फॉर्म झाले तुमचं, हे OH OH फक्त डबल बॉन्डला अटॅच होईल. आता बघा कंडिशन काय आहे आपली, की जेव्हा हे सगळ्या कंडिशन्स असेल तर डबल बॉन्डमध्ये OH OH अटॅच होणार आहे. मग तुमचं स्ट्रक्चर किती पण मोठं असू द्या ना, इकडं किती पण कार्बन असू द्या, त्याच्याने काही फरक पडणार आहे का आपल्याला, नाही. आपलं काय ठरलंय, डबल बॉन्ड जिथं दिसेल तिथं OH OH अटॅच करायचं. येते लक्षात मी काय म्हणतोय. समजा बघा असा एक तुमचा कंपाऊंड आहे, काय होईल याचा प्रोडक्ट काय असेल, इथं OH आणि इथं OH. बरोबर की नाही. डबल बॉन्ड काढला आणि त्या कार्बनला काय केलं, OH OH अटॅच केलं. सो स्ट्रक्चर काही पण येऊ द्या ना, त्याने काय फरक पडणार आहे. रिॲक्शनमध्ये चेंज काय आहे, डबल बॉन्डचा चेंज कशात झाला आहे, ग्लायकॉल्समध्ये झाला आहे किंवा व्हिसिनल डायॉल्समध्ये झाला आहे. आता हे कधी असेल, जेव्हा तुमचं ॲक्वियस कंडिशन असेल. इथं जो रिॲक्शनचा मीडियम आहे ते ॲक्वियस आहे, म्हणजे सॉल्व्हंट रिॲक्शनचा मीडियम काय आहे, पाणी आहे. तेव्हा हा प्रोडक्ट येतो. जर KMnO4 घेतला आणि त्याच्याऐवजी ॲसिड घेतला H2Oच्या ऐवजी किंवा बेस घेतला तर प्रोडक्ट्स पण बदलतात. सो खूप सिलेक्टिव्ह रिॲक्शन्स असतात. मग त्याच्या रिॲक्शन्स पुढे बघू आपण. बट H2O जर असेल तर मग ग्लायकॉल्स फॉर्म होतील, लक्षात घ्या. KMnO4 इथं ऑक्सिडायझिंग एजंट का आहे, तर इथं Mn जर तुम्ही बघितला तर Mn ची ऑक्सिडेशन नंबर सांगा मला काय आहे, +7. Mn किती आहे, +7 आहे. ठीक आहे. मग हे थोडंसं तुम्ही जेव्हा आपण म्हणजे लाईक प्रॅक्टिस वगैरे होईल किंवा तुमची अंडरस्टँडिंग वाढेल तर त्यावेळेस हे आपल्याला बघून कळतं की हे ऑक्सिडायझिंग एजंट असेल का रिड्युसिंग एजंट असेल. हे कसं ओळखायचं, तर हा जो Mn आहे तर तो +7 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. तर Mnचा ॲटॉमिक नंबर आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. किती आहे Mnचा ॲटॉमिक नंबर, 25. किती आहे, 25. मग 25 जर त्याचा ॲटॉमिक नंबर असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 4s2 3d5 व्हॅलन्स शेवटचं. मग त्याचे लॉस किती होतात इलेक्ट्रॉन्स, मॅक्सिमम 7 इलेक्ट्रॉन्स. बघा हे 5 आणि हे 2 7, म्हणून त्याची +7 आली. जर 2 लॉस केले असते तर किती आले असते, +2. मग याची +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे याचे 7चे 7 इलेक्ट्रॉन्स काय झालेत, निघून गेलेत. बघा 4s0 आणि 3d5. आता इलेक्ट्रॉन्स आहेत का लॉस करायला, नाही. मग इलेक्ट्रॉन्स याच्याकडे लॉस करायला नाही आहेत. मग हा ऑलवेज काय प्रेफर करेल, आता गेन करायला प्रेफर करेल. कारण हा लॉस करू शकतो का, नाही. मग हा ऑलवेज काय प्रेफर करणार, गेन. मग जो गेन करतो तो स्वतःचं काय करतो, मग दुसऱ्याचं काय करणार, म्हणून तो कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. पॉईंट कळतंय मी काय म्हणतोय. हे तुम्हाला असं बघून कळतं, हळूहळू कळेल तुम्हाला, म्हणजे लाईक पण आयडिया समजून घ्या की काय आहे त्याच्या मागचं. पॉईंट कळतंय की ज्याच्याकडे चॉईसच नाही आहे तो स्ट्रॉंग असेल ना. कळतंय मी काय म्हणतो. समजा एक एक्झाम्पल आणखी आपण घेऊ, MnO2. एक असंच मी रॅन्डम घेतलं, MnO2. किती ऑक्सिडेशन स्टेट आहे, +4. मला सांगा +4 आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स गेले त्याचे. बघा हे S मध्ये 0 आहे आणि 3D मध्ये 3 आहे, बरोबर. मग याच्याकडे 3 लॉस करायला आहेत ना अजून. मग हा +4चा +7 दाखवू शकतो, बरोबर की नाही. मग +4चा +7 दाखवतो म्हणजे अजून लॉस करतोय, म्हणजे स्वतःचं काय करतोय, ऑक्सिडेशन. मग दुसऱ्याचं काय करणार, मग हा कोण झाला, बरं. मग +4चा तो +1 पण करू शकतो, गेन पण करू शकतो की. मग हा गेन करू शकतो, मग हा स्वतःचं काय करतोय, रिडक्शन. मग दुसऱ्याचं काय करणार,
मग हा कोण झाला? मग हा ऑक्सिडायझिंग पण झाला, रिड्युसिंग पण झाला. मग याच्याकडे दोन्ही चॉईस आहेत. मग हा स्ट्रॉंग होईल का? नाही, स्ट्रॉंग नाही होणार. ज्याच्याकडे चॉईसच नाही आहे तो स्ट्रॉंग असेल. पॉईंट कळतोय मी काय म्हणतोय? लिहा ही रिॲक्शन. ही रिॲक्शन लिहिली असेल तर पूर्ण लिहा. प्लस H2O डायल्यूट KMnO4 अँड ऑल, असं डायरेक्ट लिहू नका. ही रिॲक्शन लिहित असाल तर पूर्ण लिहा. इथं म्हणजे H2O लिहा, O2. मग तुम्हाला कसं कळेल ना उद्या जेव्हा तुम्ही खूप दिवसानंतर अभ्यासाला बसाल त्यावेळेस? सो हा जो डायल्यूट KMnO4 आहे इज बेअर्स रिएजंट. आणि ही जी रिॲक्शन आहे याला बेअर्स टेस्ट असं म्हणतात. तर दिस इज टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन. म्हणजे तुमच्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड आहे की नाही हे आपण डिटेक्ट करण्यासाठी ही टेस्ट वापरतो. KMnO4 जो असतो त्याचा असा डार्क पर्पल कलर असतो. हा जो KMnO4 आहे याचा कलर कसा आहे? असा डार्क एकदम पर्पल कलर असतो. डार्क पर्पल कळतं ना असं. मग हा जो पर्पल कलर आहे जेव्हा आपण अल्किन्समध्ये टाकतो तर त्या KMnO4चं काय होतं? डायॉल होऊन जातो. बरोबर की नाही? अरे हो का नाही? हां, मग इथं हा जो अल्कोहोल आहे, अल्कोहोलचा कलर कुठला असतो? अल्कोहोलचा कलर कुठला अल्कोहोल बघितलाय तू? कलरलेस असतो. कुठला असतो? कलरलेस. ते फ्लेवर्ड कलर असतात. सो कलरलेस असतो. सो पर्पल टू काय मिळणार तुम्हाला? कलरलेस. पर्पल टू कलरलेस. सो कलरलेस जर झाला कंपाऊंड रिॲक्शन तुमची, तर विच मीन्स तुमच्या प्रेझेन्स काय आहे? डबल बॉन्ड. जर डबल बॉन्ड नसेल तर रिॲक्शन होईल काही? नाही होणार. मग रिॲक्शन होणार नाही तर कलर चेंज होईल का? नाही होणार. मग कलर चेंज झाला नाही तर समजायचं की डबल बॉन्ड नाही आहे त्याच्यात. आणि जर कलर चेंज झाला तर समजायचं डबल बॉन्ड आहे. म्हणून ही काय झाली? टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन. ठीक आहे, ही काय झाली? टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन म्हणजे डबल बॉन्ड. मग डबल बॉन्ड डिटेक्ट करण्यासाठी ही टेस्ट वापरतो. म्हणून याला बेअर्स टेस्ट म्हणायचं. अँड KMnO4 इज अ बेअर्स रिएजंट. ॲक्वियस KMnO4 इज बेअर्स रिएजंट. अजून एक टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन आपण बघितली होती. सांगा बरं कुठली होती ती? असंच आपण लिहिलं एका रिॲक्शनमध्ये की ही टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन आहे. ब्रोमिनची रेडिश ऑरेंज कलरचा ब्रोमिन आहे, Br2 ॲड करतो आपण आणि व्हिसिनल डायहाल ब्रोमाइड्स फॉर्म होतात, Br2 इन CCl4. मग तो डिकलराइज होतो. दॅट इज रेडिश ब्राऊन कलर ऑफ ऑरेंज ब्राऊन रेडिश ऑरेंज कलर ऑफ ब्रोमिन डिकलरायझेस. सो व्हिसिनल डाय इथं सेम रिॲक्शन आहे. इथं फक्त Br2 केला होता, इथं 2 Brs येतील एवढाच विषय. इथं याचा रेडिश ऑरेंज कलर आहे, इथं कलरलेस येईल. इथं लक्षात. मग ही पण काय झाली? मग टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन. मग 2 टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन आपण ह्या चॅप्टरमध्ये बघतो. इम्पॉर्टंट आहे दोन्ही पण रिॲक्शन्स, लक्षात ठेवा. ठीक आहे, डन. ओके, मग खाली एक लाईन लिहा. Decoloration of KMnO4 in bracket purple color is used as test for unsaturation. Is used as test for unsaturation. Known as Bayer's test. मग हे कळालं का तुम्हाला? आता कुठेही डबल बॉन्ड घेतला तर हे होणार आहे आपलं. ठीक आहे, नेक्स्ट रिॲक्शन घ्या. जेव्हा कंडिशन बदलते थोडीशी त्यावेळेस रिॲक्शन काय होते? या ॲसिडिक KMnO4 और acidic potassium dichromate
acidic KMnO4 or acidic potassium dichromate oxidizes alkene to ketone or carboxylic acid depending upon the nature of alkene. Depending upon nature of alkene. बघा रिॲक्शन बघा असा एक अल्किन आहे. सो व्हेन इट ऑक्सिडायझेस विथ KMnO4 और K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट इज अ K2Cr2O7. हा पण तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कसा येईल ऑक्सिडायझिंग एजंट सांगा बरं मला. K2Cr2O7 ऑक्सिडायझिंग एजंट का असेल. Crचं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +6. क्रोमियम किती असतो 24. सो 24 म्हणजे 4s1 आणि 3d5. मग बघा 5 आणि 1 6 सगळे गेले इलेक्ट्रॉन्स. मग याच्याकडे चॉईस काय आहे फक्त गेन करायला. मग हा स्वतःला काय करणार गेन, दुसऱ्याचं काय करणार लॉस. येते लक्षात. म्हणून हा आहे तुमचा. मग तुम्ही कुठलाही वापरू शकता. इथं KMnO4 वापरा इन ॲसिडिक कंडिशन. सो ॲसिडिक KMnO4 आहे. काय आहे ॲसिडिक. H+चा मिनिंग असतो ॲसिड. ठीक आहे. तुम्ही H+ लिहिलं तरी ॲसिड, HCl लिहिलं तरी ॲसिड किंवा ॲसिडिक लिहिलं तरी ॲसिडिक. ठीक आहे. म्हणजे H+चा मिनिंग काय होतो ॲसिडिक कंडिशन आहे. म्हणजे सॉल्वंट रिॲक्शनचं मीडियम हे काय वापरलं आहे ॲसिड वापरलं आहे. मग आपण KMnO4 घेतला आहे, ॲसिड टाकला आहे त्याच्यात आणि मग हे आपण ॲड करतो आहे. ठीक आहे. याचा मिनिंग असा आहे. मग हे KMnO4 घ्या, हा पण ऑक्सिडायझिंग एजंट आहे. किंवा हा तुम्हाला नको असेल तर मग तुम्ही K2Cr2O7 घेऊ शकता ॲसिडिक कंडिशन्समध्ये. ह्या दोन्हीपैकी याला कुठला पण चालेल. दोन्ही पण काय आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. ठीक आहे. अल्किनचं काय करतात ऑक्सिडेशन आणि काय देतात आपल्याला कीटोन किंवा मग तुमचा कार्बोक्सिलिक ॲसिड. ऑक्सिडेशन म्हणजे काय आहे राजा तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. मग तुमचा हा जो डबल बॉन्ड आहे हा इथनं ब्रेक होईल बघा असं. ठीक आहे. मग काय मिळेल बघा तुम्हाला CH3C आणि हा वरचा CH3 मी इकडे लिहितो. बरोबर की नाही. बघा हा डबल बॉन्ड इथनं ब्रेक झाला, Cचा बॉन्ड ब्रेक झाला. तिथं तुमचा अटॅच होतो डबल बॉन्ड O. जिथनं डबल बॉन्ड ब्रेक होईल तिथं डबल बॉन्ड O अटॅच होईल. ठीक आहे. म्हणजे ॲडिशन ऑफ काय झालं हे ऑक्सिजन. दॅट इज ऑक्सिडेशन. सो ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय ऑक्सिडेशन. आता हा ऑक्सिजन रिॲक्शनमध्ये कुठनं आला हे काय हे देणार आहेत आपल्याला. यांचं कामच काय आहे रिॲक्शनला ऑक्सिजन देणं. आता मागच्या रिॲक्शनमध्ये आपण बघितलं. मग हे ऑक्सिजन कोण प्रोव्हाइड करतं आपल्याला हे प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. मग तिथं असं नाही लिहिलं +O2 वगैरे असं नाही लिहिलं तरी चालतं. त्याचा मिनिंगच हा आहे की बाबा इथनं ऑक्सिजन आलेत म्हणून. कळालं मी काय म्हणालो. एकदा फक्त रिॲक्शन बघा अजून म्हणजे परत एकदा सांगतो. आता बघा हा इथं CH2 आहे. डबली बॉन्डेड कार्बनला जर दोन्ही हायड्रोजन ॲटम अटॅच असेल लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्हाला CO2 मिळतो. काय मिळतो CO2 आणि H2O. बघा हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला O2 अटॅच होईल. काय झालं CO2. हा H2 आहे. H2 सोबत ऑक्सिजन गेला H2O. हे सगळे ऑक्सिजन यांनी दिलेत आपल्याला. येते लक्षात. मग लक्षात ठेवा आता मी तुम्हाला डबल बॉन्डची केसमध्ये सांगतो की कीटोन कधी फॉर्म होईल किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड कधी फॉर्म होईल. याच्यात अल्डिहाइड फॉर्म होत नाही आहे बघा. आपण काय लिहिलं एक तर कीटोन किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड. ते का नाही आहे ते पण बघू आपण. बघा समजा तुमच्या डबल बॉन्डला आता हे बघा हे सिमेट्रिकल आहे सारखेच आहेत दोन्ही पण. तुमच्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला फोकस करा. त्याला जर एक हायड्रोजन असेल किती एक तर त्याचा कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होईल. काय फॉर्म होईल कार्बोक्सिलिक ॲसिड. एक हायड्रोजन जर असेल तर. मग बघा मी इथनं ब्रेक करतो त्याला. काय मिळेल मला CH3 हा C याचा काय फॉर्म होईल कार्बोक्सिलिक ॲसिड ॲडिशन ऑफ O2. इकडं बघा प्लस काय आहे
CH3C डबल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ॲसिड. दोघांमध्ये काय झाली? ॲडिशन ऑफ O2 झाला. कधी होईल हे? जेव्हा डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला हायड्रोजन असेल एक. किती असतील? एक. जर 2 हायड्रोजन असेल तर त्या कार्बनचा CO2 फॉर्म होतो. ठीक आहे, नीट समजून घ्या. जर त्या कार्बनला 2 हायड्रोजन असेल तर काय फॉर्म होतो? CO2. जर डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला दोन्हीकडे अल्किल ग्रुप्स आहेत तर कंपल्सरी कीटोन फॉर्म होईल. काय फॉर्म होईल? कीटोन. खतम रिॲक्शन. एक तर कीटोन फॉर्म होईल नाही तर कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होईल, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ अल्किन. मग नेचर ऑफ अल्किन काय सांगतं की जर त्या कार्बनला 2 हायड्रोजन असतील तर त्याचा CO2 फॉर्म होईल त्या कार्बनचा. बघा हा जो CO2 कशाचा फॉर्म झाला आहे? ह्याचा झाला आहे फॉर्म. जर डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला 2 अल्किल ग्रुप असेल तर त्याचा ऑलवेज कीटोन फॉर्म होईल. काय फॉर्म होईल? कीटोन. जर डबली बॉन्डेडला 1 हायड्रोजन असेल, किती? 1, आणि दुसरा ऑब्विसली काय असणार आहे? अल्किल ग्रुप असणार आहे, तर त्याचा काय फॉर्म होईल? कार्बोक्सिलिक ॲसिड. कळालं हे? कळालं का हे? याच्यात का अल्डिहाइड फॉर्म होत नाही बघा. लॉजिकली याचा अल्डिहाइड फॉर्म व्हायला पाहिजे बघा, डबल बॉन्ड OH असं. ठीक आहे, म्हणजे हा असा फॉर्म झाला पाहिजे. बट अल्डिहाइड जो आहे तो ऑक्सिडेशन करतो स्वतःचा आणि तो परत कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. कारण तुमचा हा जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो अल्डिहाइडला एकटा ठेवत नाही, तो अल्डिहाइडचं पण लगेच ऑक्सिडेशन करून टाकतो. मग अल्डिहाइडेड ऑक्सिडायझेस टू कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे बेसिकली ही रिॲक्शन काय होते की ही रिॲक्शन अशी होते बघा, यांचा अल्डिहाइड फॉर्म होतो CH3COH. हा प्रोडक्ट आपल्याला एक्सपेक्टेड आहे. बट आपला जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो इतका स्ट्रॉंग आहे का तो याचं पण ऑक्सिडेशन लगेच याच्यामध्ये करून टाकतो कार्बोक्सिल. म्हणजे हा मिळतो का आपल्याला? नाही मिळत. हा मधल्या स्टेपमध्ये मिळतो, मग तो मिळतच नाही आपल्याला. डायरेक्ट तुम्हाला काय मिळतं? कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतं. कळतंय मी काय म्हणतोय? येते लक्षात? मग हे कधी कधी फॉर्म होतील तर ह्या कंडिशन्स मी ज्या सांगितल्या, 2 हायड्रोजन असेल टर्मिनलला असेल, 2 हायड्रोजन म्हणजे टर्मिनलला जर असेल तुमच्या तर CO2 त्या कार्बनचा फॉर्म होईल. जर दोन्ही अल्किल ग्रुप असेल तर कीटोन होईल. एक हायड्रोजन असेल तर कंपल्सरी कार्बोक्सिलिक ॲसिड, वेदर इट इज सिमिलर ऑर डिफरंट. बघा समजा इथं एक आणखी CH3 असता तर हे कसं आलं असतं तुमचं? CH2CH3. ठीक आहे, कळतंय मी काय म्हणतोय? अरे हो का नाही? मग हे लिहा एकदा. लिहिले हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी तुमच्या लँग्वेजमध्ये लिहून घ्या वाटलंच हे, की 2 कार्बन असतील तर कीटोन, हायड्रोजन असेल तर 1 हायड्रोजन असेल तर कार्बोक्सिलिक ॲसिड. तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिलं तरी चालेल, वरती कुठंतरी लिहिलं तरी चालेल, असं काही नाही. मराठीत लिहायचं, म्हणजे जरी वाटलं मराठीतली आपल्या आपल्या शब्दातली असं मला म्हणायचं. जर डबल बॉन्डच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप अल्किल ग्रुप अटॅच असतील तर कीटोन फॉर्म होईल, असं लिहायचं. आपल्यालाच अभ्यास करायचा आहे ना आपला तो. ये कर लो पहिले. थोडं जरा इथं हे होत आहे की नाही, हे कॅमेरा नाही, नाही तर वरती चांगला क्लास आहे रे, ह्याच्यामुळे इथं बसायला लागतं. मला तर इतकं मजाच येत नाही इथं शिकवायला, सगळ्यात बोर लेक्चर असतं माझं. असं खूप असं कंजेस्टेड वाटतं ते. झालं का राजा?
शेवटची रिॲक्शन आहे बघा, पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन पॉलिमरायझेशन अल्किनची शेवटची रिॲक्शन आहे. मग याच्यानंतर अल्काइन्स आहेत आणि मग नंतर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे बेन्झिन्स. मग बेन्झिनच्या काही रिॲक्शन्स आहेत. सो चॅप्टर असा 4 कॅटेगरीजमध्ये, अल्केन, अल्किन, अल्काइन आणि बेन्झिन. पॉलिमरायझेशन रिॲक्शन ह्या अशा रिॲक्शन्स असतात की ज्या सिंगल एका रिपीटिंग युनिटपासून बनलेल्या असतात. म्हणजे एकच युनिट असतो, एकच कंपाऊंड असतो, बट तो एन नंबर ऑफ टाइम्स एकमेकांना अटॅच्ड होतो. त्याला पॉलिमर म्हणायचं. अँड दिस पॉलिमर्स आर मेड अप ऑफ सिंगल रिपीटिंग युनिट कॉल्ड मोनोमर. त्याला काय म्हणायचं? मोनोमर. मोनो म्हणजे सिंगल, मोनो म्हणजे एक, मर म्हणजे एकदा आपलं. मोनो इज सिंगल, मर रिपीटिंग युनिट, सिंगल टाइम्स रिपीटिंग युनिट. मग जो रिपीटिंग युनिट आहे त्याला मोनोमर म्हणायचं. पॉलिमर्स म्हणजे पॉली टाइम्स, मर म्हणजे रिपीटिंग युनिट एकमेकांना पॉली मीन्स मेनी टाइम्स अटॅच्ड. सो द पॉलिमर इज मेड अप ऑफ सिंगल रिपीटिंग युनिट अटॅच टू इच अदर एन नंबर ऑफ टाइम्स. त्याला सिम्पली आपण काय म्हणणार? पॉलिमर. तुम्ही पॉलिथिन ऐकलं असेल बघा. पॉलिथिन ऐकलं? पॉलिथिन म्हणजे काय? पॉलिथिन माहिती आहे सगळ्यांना. पॉलिथिन आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो. बघा ही कशापासून बनलेली असते? तर ही अल्किन्सपासून बनलेली असते. बघा हा तुमचा एक अल्किन आहे, दॅट इज इथिन मॉलिक्यूल. सो दिस इज CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस CH2 डबल बॉन्ड CH2. असं एन नंबर ऑफ टाइम्स हे एकमेकांना ॲड होतात. बघा मग हा डबल बॉन्ड काय होतो? इथं अटॅच होतो. हा डबल बॉन्ड इथं अटॅच होतो, हा पुढच्याला अटॅच होईल, याचा डबल बॉन्ड पुढच्याला. असं एन नंबर ऑफ टाइम्स हे रिपीट होत जाईल आणि तुम्हाला काय मिळेल? असं एक स्ट्रक्चर मिळेल बघा. CH2 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 एन नंबर ऑफ टाइम्स. मग हे कशापासून बनलंय? एका सिंगल इथिन मॉलिक्यूलपासून बनलंय. सेम इथिन मॉलिक्यूल आहे बघा, म्हणून याला म्हणायचं मोनोमर, सिंगल रिपीटिंग युनिट. आणि मोनोमर एकमेकांना अटॅच होऊन काय बनलंय? पॉलिमर. हा आहे इथिन, म्हणून याला म्हणायचं पॉलिइथिन किंवा पॉलिथिन. याला काय म्हणणार आपण? पॉलिथिन. येते लक्षात? म्हणजे काय झालंय? इथिन मॉलिक्युल्स पॉली टाइम्स अटॅच्ड आहेत, मेनी टाइम्स अटॅच्ड आहेत, म्हणून या रिॲक्शनला आपण म्हणणार पॉलिमरायझेशन. काय म्हणणार? पॉलिमरायझेशन. कळतंय मी काय म्हणतोय? मग पॉलिथिन जर बघितलं तर त्याच्यात काय असतं? फक्त CH2 हायड्रोकार्बन्स एकमेकांना अटॅच्ड असतात एन नंबर ऑफ टाइम्स. कळालं हे? मग याला लिहायचं कसं असतं? आता एवढं सगळं आपण एन नंबर ऑफ टाइम्स, किती मॉलिक्युल्स असतात? 10,000 CH2 एकमेकांना अटॅच असतात. यांचं मॉलिक्युलर मास असतं 10,000 20,000 असं मॉलिक्युलर मास असतं. मग किती असतील ते विचार करा तुम्ही. खूप असतील. ठीक आहे. मग आता एवढं सगळं लिहिता येईल का आपल्याला? नाही. मग आपण काय करतो? त्याला शॉर्टकटमध्ये लिहितो बघा. CH2 डबल बॉन्ड CH2. किती टाइम्स आले हे? एन नंबर ऑफ टाइम्स. रिॲक्शन काय झाली आहे? एकमेकांना अटॅच झाले. त्या रिॲक्शनला आपण म्हणणार पॉलिमरायझेशन. काय म्हणणार? पॉलिमरायझेशन. आणि हे CH2 एकमेकांना किती टाइम्स अटॅच्ड आहेत? एन नंबर ऑफ, म्हणून ब्रॅकेट करून त्याला एन लिहिणार. झालं. मग एवढं सगळं लिहित बसायची गरज आहे का? नाही. मग ही लिहायची पद्धत आहे ही रिॲक्शन. इथे सांगायचं काय आहे की एन नंबर ऑफ टाइम्स हे युनिट एकमेकांना अटॅच होऊन अशी एक लॉंग चेन आपल्याला मिळत गेली. ठीक आहे. जिचं मॉलिक्युलर जिच्यामध्ये 10,000 मॉलिक्युल्स एकमेकांना अटॅच आहेत, थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स एकमेकांना अटॅच असतील. मग याला आपण म्हणणार इथिनपासनं प्रिपेअर झाला आहे हा. सो इथिन इज अ मोनोमर आणि इथिनपासनं तुम्हाला मिळाला आहे पॉलिइथिन, किंवा त्याला कॉमनली पॉलिइथिनच्या ऐवजी पॉलिथिन असं म्हणतात किंवा पॉलिइथिन असं पण म्हणतात. बट आपण डे टू डे लाईफमध्ये त्याला काय म्हणतो? पॉलिथिन म्हणतो. ठीक आहे. कळालं हे? कळालं? रिॲक्शन कळाली का? मग पॉलिमरायझेशन लिहिलं तुम्ही. मग पॉलिमरायझेशन काय आहे? इज अ प्रोसेस और इज अ रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर थ्रू मोनोमर्स. ठीक आहे. मग खाली लिहा रिॲक्शन नका लिहू, अगोदर ही लिहा मोनोमर. सिंगल रिपीटिंग युनिट
आपल्याला पुढं 12thला इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री असा एक चॅप्टरच आहे. सो त्याच्यामध्ये आपण खूप रिॲक्शन्स वगैरे हे बघणार आहे त्यावेळेस. ठीक आहे, आत्ता फक्त ही एक रिॲक्शन तुम्हाला इंट्रोडक्शनसाठी आली. लिहिलं मोनोमर. The polymers are made up of the polymers are made up of by joining monomers to each other. The reaction is known as polymerization. आणि आता ही रिॲक्शन लिहा. बघा, समजा हा प्रोपीन आहे. ठीक आहे, हे झालं पॉलिथिन. हा प्रोपीन आहे. प्रोपीनचं काय होईल, हा डबल बॉन्ड इथं अटॅच होईल या डबल बॉन्डला, हा पुढच्या डबल बॉन्डला होईल, हा पुढच्या डबल बॉन्डला होईल. ठीक आहे, मग प्रोडक्ट बघा काय मिळेल आपल्याला, CH2 CH2, इथं CH3, इथं CH3, परत CH2 असं n नंबर ऑफ टाइम्स. येते लक्षात. हा CH3 खाली येईल ना असा, कारण हा अटॅच होतोय का नाही. मग याला खाली किंवा वरती लिहू शकता तुम्ही. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, हा प्रोडक्ट मिळेल n नंबर ऑफ टाइम्स. हे रिपीटिंग आहे ना तुमचं, हे रिपीट होत चाललंय म्हणून याला ब्रॅकेट करायची आणि n नंबर ऑफ टाइम्स लिहायचं. ठीक आहे, आणि याला काय लिहिणार आपण, n प्रोपीन. मग याला हे ॲरो वगैरे दाखवायची काही गरज नाही. अँड दिस इज पॉलिमरायझेशन. हा प्रोपीन होता, मग हा काय येईल आता, पॉलीप्रोपीन. पॉली टाइम्स प्रोपीन. जसा हा पॉली इथिन आला तर हा काय येईल, पॉलीप्रोपीन. आणि हा आहे तुमचा प्रोपीन. ही पण एक रिॲक्शन लिहा. पॉलिथिन आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. पॉलिप्रोपीनपासनं हार्ड प्लास्टिक वगैरे बनवतात, जे बकेट असतात आपल्या आंघोळीचे बकेट वगैरे है ना, हे पॉलिप्रोपीनपासनं बनलेलं असतं. आणि याच्यापासून सॉफ्ट बॉटल आपल्या त्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे, डीमार्ट 19 रुपये, माहिती आहे ते. तुम्ही जर बघितलं ते बॉटल्सवरती PVC वगैरे असं काही लिहिलेलं असतं बघा, है ना. ते रिसायकलचं सिम्बॉल असतं, PVC असतं, ते पॉलिव्हिनिल क्लोराईड असतं, म्हणजे PVC पासून बनलेलं असतं. ते पण पॉलिमरच आहे. पुढील वर्षी शिकू आपण ते, पुढील वर्षी. झालं हे डन. ओके, सो दिस इज, हे सगळ्या अल्किन्सच्या रिॲक्शन्स होत्या, केमिकल रिॲक्शन्स. कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स बघितल्या राजाभाऊ आपण. बघा, Br2 इन CCl4, बरोबर.
अच्छा सर, हो इथंच आहे सर, देऊ का? मास्क पण आहे ना सर? सो अल्कोहोल, ठीक आहे. अजून कुठली रिॲक्शन बघितली आपण? कुठली राहिली आहे का रिॲक्शन? तुम्हाला हे जास्त स्वच्छ आणि चांगलं काढायचं आहे, लक्षात घ्या. एकदा बघा, ज्यांचं झालंय त्यांनी बघून घ्या रिॲक्शन्स कुठले आपल्याला कन्व्हर्जन्स करायचे आहेत आता. सो एकदा रिॲक्शन्स बघा, कोणाचं काम काय आहे ते बघा. किटोनच ना हे काय, हा अल्किल ग्रुप आणि हा नाही का अल्किल ग्रुप, असं काही नाही. CH3 कसं असं असेल पाहिजे, किटोन वेगवेगळे नसणार का? हे इथून जाईल, इथं डबल म्हणून झाला विषय संपला. हे झालं का? हे कन्व्हर्जन्स करायचे ना तुम्हाला, हे बघून घ्या एकदा. झालं हे? चला हे कन्वर्जन करा. हे करायचं आहे बघा.
काय केलं पहिल्या कन्व्हर्जनमध्ये? इथं काय केलं अगोदर? काय केलं? Cl ॲड केला, मग अल्कोहोलिक KOH, अजून KMNO4, बरोबर आहे. फक्त इथं Cl2 जो ॲड केला ना त्याच्याऐवजी Br2 प्रेफर करायचा, कारण Br2 इज मोर सिलेक्टिव्ह, तर तो हा इथं प्रोडक्ट देईल तुम्हाला. ठीक आहे, जास्त क्वांटिटीमध्ये. ते पण करेक्ट आहे Cl2, बट एल्डचा विचार जर केला आपण तर मग Br2 करा, नाही तर ते पण करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. सो इथं Br2 ॲड केला तर Br अटॅच होईल तुमचा. अल्कोहोलिक KOH इलिमिनेशन रिॲक्शन आणि KMNO4 ॲड करा, तुम्हाला प्रोडक्ट मिळेल बघा, कार्बॉक्झिलिक ॲसिड है ना, इथॅनॉइक ॲसिड. सो सिंपल 2-3 स्टेप्समध्ये रिॲक्शन होती. आणि ही रिॲक्शन विथ सुटेबल रिजंट, कुठला पण घ्या तुम्ही, अल्केन घ्या, अल्किन घ्या, अल्काईन घ्या, काही घ्या, हे प्रिपेअर करा बघा. कीटोनच्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत असा विचार करा, मग तुम्हाला समजेल की हे कुठनं करायचं. कुठली कुठली रिॲक्शन आहे कीटोनची? बघा, हे अशा टाईपचे प्रॉब्लेम जितके सॉल्व्ह कराल ना तितकी तुम्हाला मजा येईल एकदा जर तुम्हाला हे कळायला लागलं तर. कीटोन कुठल्या कुठल्या रिॲक्शनने केलं आपण? ओझोनोलिसिस आणि KMNO4. मग विचार करा कुठला रिएजंट घेतला तर हा मिळेल मला. काय वापरायला लागेल? पण कशात? CH3, बघा हे वापरू शकता किंवा हे पण करू शकता. O3 है ना, ओझोन, इथं काय होईल, डबल बॉन्ड फॉर्म होईल, झाला प्रोडक्ट. O3 ने पण करू शकतो ना आपण. दोन वेज आहेत ना कीटोन प्रिपेअर करायचं, एक ओझोन आहे आणि एक हा आहे, तुम्ही कुठल्याही वेनं करू शकता. चला एक कन्वर्जन घ्या, अजून एक तुम्ही करा, ठीक आहे.
एक रिॲक्शन तुम्हाला दाखवायची राहिली. चला हा अल्डिहाइड प्रिपेअर करा. कुठलाही रिएजंट घ्या, कुठलीही रिॲक्शन आपण ज्या बघितल्या आहेत त्या अल्डिहाइडच्या कुठल्या कुठल्या बघितल्या आपण? ओझोनोलिसिसच बघितली फक्त. मग फक्त आता ओझोनोलिसिसचाच विचार करायचा, बाकी कुठला नाही करायचा. KMnO4 ने डायरेक्ट कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो. फक्त आता इथं ओझोनोलिसिसचा सुटेबल अल्किन तुम्हाला वापरायचा आहे की जो हा प्रोडक्ट तुम्हाला देईल. आपण ओझोनोलिसिसमध्ये प्रोडक्ट मी कसा फॉर्म करून दिला होता तुम्हाला? डबल बॉन्ड काढलेला आणि त्या कार्बनला डबल बॉन्ड O अटॅच केला, बरोबर की नाही? मग आता हे उलटं करायचं आहे फक्त तुम्हाला, कारण आता प्रोडक्ट दिला ना मी. मग डबल बॉन्ड काढायचा आणि तिथं काय अटॅच करायचा? डबल बॉन्ड. तो तुमचा काय असणार? अल्किन असणार. उलटं करा ना, फक्त रिव्हर्स करा ती प्रोसेस. उनो स्वाईप, उनो रिव्हर्स करा ते. बघा इकडे लक्ष द्या. बघा इथं जर मी कुठला पण डबल बॉन्ड कार्बन घेतला तर प्रोडक्ट मला मिळाला की. म्हणजे हा रिॲक्टंट जर मी घेतला, इथं मी काय केलं? डबल बॉन्ड काढला आणि कार्बन अटॅच केला. इथं कुठलाही घ्या, मग इथं काय होणार होतं? आपलं काय ठरलं होतं? डबल बॉन्ड काढायचा आणि तिथं खतम. फक्त रिव्हर्स करा ना. आता जी प्रोसेस फॉरवर्ड केली ती रिव्हर्स करा फक्त. मग तसा रिएजंट मिळेल तुम्हाला आणि त्याच्यात फक्त O3 टाका.